नाव दिनेश जगन्नाथ बविस्कर पोलीस पाटील हिंगोळे तालुका यावल. बरं, आपण हिंगोणे येथील रहिवासी आहेत हो. आणि आपल्याकडे पोलीस पाटील पद आहे. किती वर्षापासून पोलीस पाटील आहात आपण? मला 16 वर्ष झाले पोलीस पाटील पोलीस पाटील 16 वर्षाचा अनुभव आहे. बरं, आपल्या गावचा आज यात्रोत्सव आहे आणि या ठिकाणी एक आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक भाविक भक्त लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. बरं, ही यात्रा कोणत्या देवाची भरली जाते? ही यात्रा मुंजोबाची भरली जाते. मुंजोबाचं या ठिकाणी एक प्रशस्त अशा प्रकारचं मंदिर आहे. पुरातन काळातलं मंदिर आहे. किती वर्षापासूनच्या जवळपास? साधारणतः असेल 100 वर्षापूर्वी. 100 वर्षापर्यंत. बरं, ह्या मुंजोबाच्या नावाने यात्रा भरवली जाते हिंगोणे या ठिकाणी. तर यात्रेचं महत्त्व काय आहे नेमकं? काय महत्त्व आहे? पार्श्वभूमी काय? यात्रेला आजूबाजूचे जे भाविक येतात ते श्रद्धेनं आपलं पूजा करतात आणि आपले हे दर्शन घेतल्यानंतर काही हे हां, बरं, त्यांच्या मनातल्या काही इच्छा मनातली इच्छा म्हणजे मानगीन म्हणजे आपल्या मनातली इच्छा ते त्या ठिकाणी व्यक्त करतात आणि त्या पूर्तता झाली म्हणजे काही मान वगैरे पूर्ण होता. अशा प्रकारची आख्यायिका या गावची आहे, हां, मंदिराची आहे. बरं, आपण एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी पोलीस पाटील पद सांभाळलेले आहे आणि अजून पण कार्यरत आहात आपण पोलीस पाटील पदावर. बरं, याचं एक महत्त्वाचं की आपण जे यात्रा उत्सवामध्ये जे हिंगोणेकर वासी आहेत आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतून जे नागरिक येतात यात्रामध्ये, भाविक भक्त येतात, त्यांना आपण आव्हान काय करणार? त्यांना काय यात्रेच्या दिवशी एकदम शांततेप्रिय दर्शन घेतल्यानंतर जे लोकनाट्य तमाशा किंवा जे खेळणी दुकानं खानावळी आणि आमचं जे फैसपूरचं पोलीस स्टेशन लक्ष देऊन आहे. ओके, लक्ष देऊन आहे. आणि त्यांनी काय आवाहन करणार तुम्ही नागरिक? काही नाही, शांतता राखावी. वर्षात एकदम शांततेत आहे. आणि आता पण यात्रोत्सवामध्ये शांतता राखा. शांतता आहे. बरं, शांतता राखावी असा आपला संदेश आहे. शांतता राखावी आपला असा संदेश. बरं.